आजच्या उघडलेल्या 20 तारखेच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात आज सुहास भैयांच्या प्रचारार्थ आणि पश्चिमेचं वारं दाखवण्यासाठी ज्या सभा घेतले त्या सभेच्या निमित्ताने खानापूर विसापूर विधानसभेचे आमदार म्हणलं तर हरकत नाही, बंधू आदरणीय सुहास भैया बाबर, त्याचबरोबर आमचे विकास आघाडीचे नेते आणि पश्चिमेचा ठाण्यावाद आदरणीय अशोक भाऊ गायकवाड. ठाण्यावाद मागचं म्हणण्यामागचं कारण सगळ्यांना माहित आहे. पश्चिमेचा ठाण्यावाद आहे का नाही, ह्याच्या आधी 5 इलेक्शन झाले आणि ठाण्यावादानं काय करून दाखवले ह्या सगळ्या मतदारसंघाला माहित आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष आमचे गुरु मार्गदर्शक आदरणीय अनिलप्पा, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय विलास बापू, त्याचबरोबर उत्तम बापू, आमचे कुटुंब प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय कृष्णदांना, सर्वच विनोद कुळवणी साहेब, सर्वच व्यासपीठावरील आमचे मित्र कंपनी, आपण समोर बसलेले सर्व आमच्या कुटुंबावरती दोन्ही प्रेम करणारे आमचे सहकारी आणि येथे आलेले पत्रकार बांधव, या सर्वांचं मी प्रथमतः गायकवाड कुटुंबाच्या वतीनं स्वागत करतो. येणारी होड घातलेली 20 तारखेचे इलेक्शन आणि या इलेक्शनच्या संदर्भात आपण एकत्र आलो. बऱ्याच लोकांनी आमच्या कुटुंबावरती सुहास भैयांबरोबर आम्ही आल्यानंतर टीका केली. भैयाला आता सांगितलं कोण कावळं म्हणलं, कोण मावळं झालं स्वतः. अरे मी त्यांना सांगतो, कावळे तर तुम्ही आहात. कारण त्याच्या मागचं असं आहे की इलेक्शन झालं, निवडून दिलं या सर्वसामान्य माणसांनी आणि राजीनामा देऊन पळून गेले. आणि ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, म्हणजे एकदा सुहास भैयांपाशी येऊन बसायचं. भैया आम्ही 13 वर्ष झालं तुमच्यापासून बरकत घेतली, पण आम्ही कधी तुम्हाला म्हटलं नाही की आम्ही आलोय आमचं काम आहे. घेतली तर घेतली, पण कावळं येत होतं तुमच्याकडे. मला बरंच तुम्ही सांगितल्या गोष्टी कावळ्यांच्या, त्याच्यावरती माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बोलता. अरे कावळे तर तुम्ही आहात आणि आम्ही मावळे नाहीच, आम्ही सरदार आहोत. कारण कसं आहे, अशोक भाऊची विकास आघाडी सेपरेट आहे आणि ते सरदार आहे. कावळे तुम्ही आहात हे मला सांगायचं आहे. कारण त्याच्या मागचं ज्यांचं वय जेवढं आहे त्याच्यापेक्षा अशोक भाऊंचं राजकारण जास्त आहे. त्यांच्या वयापेक्षा जास्त राजकारण आहे. त्यांनी अशोक भाऊंच्या गावात बोलले म्हणजे त्यांचा आमच्या पश्चिमेच्या या ठिकाणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्र सकते यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या पश्चिमेच्या अस्मितेवरती त्यांनी भयान हल्ला टाकाल. त्यांना ह्या गोष्टीची जाणीव येणाऱ्या 23 तारखेला होईल. 23 तारखेला कळेल की हे गेलेले काय आहेत आणि काय नाही. आणि मला एक सांगायचं आहे, अरे हे कावळे वाटतायत तुम्हाला, मग भैया ती रिक्षातून त्याचा फोटो दिसतोय अजून भाऊंचा, का हो भीती वाटते? एक जण गजनी नेता, गजनी बाबा, मी विसरलो काय बोलतो.